माझं नाव पल्लवी टोळे आहे, विद्युत सहाय्यक आहे काटेमानुल शाखामध्ये. मी वसुली करत असताना ना तिथे मी कंझ्युमरला गेलेली तिथे सांगायला की बाबा लाईट बिल भर नाहीतर मीटर कट होईल. पण त्यांनी तिथं शिवीगाळ चालू केली मला की बाबा तुझ्याकडे नोटीस आहे का असं तसं. मी त्याला सांगितलेलं 15 दिवसाची नोटीस आहे तुमच्याकडं, तुमच्या मोबाईलवरती आलेली, पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही. मग मी बोललेली हिला की मीटर काढून घे, तो ऐकत नाही आहे आणि आपल्याला वरून ऑर्डर आहे तशी मीटर काढायची. तर हिने मीटर काढलेला. मग आम्ही समोर निघून गेलो, त्याची बायको तिथं आली मागे आमच्या आणि तिचं ना तिला एक कानाखाली पण मारलेली आणि कान खेचला तिचा. ते कान खेचला आणि परत समोर असं ओढत आणलेला आणि मीटर पण घेतलं तिच्या हातून. मग ते आणखी शिवीगाळ वगैरे करायला लागले. मी व्हिडिओ काढलेला, तिची मुलगी आलेली तिथं आणि माझा मोबाईल घेऊन घरात घेऊन गेली. तिची बायको म्हणाली फोड म्हणे तिचा मोबाईल आणि व्हिडिओ जो होता तो डिलीट करून टाकला तिने. आणि त्याच्यानंतर लगेचच मग मोबाईल वगैरे मला रिटर्न दिलेला. मग तेवढं तिचा नवरा आला आणि नवरा म्हणजे मला पण घाण शिवाय म्हणजे एवढं घाण शिवाय घातल्यात ना मी सांगू पण नाही शकत. आणि मला लायकी वगैरे काढलेली, तुझा पगार बिगार काढलेला माझा, तुझा पगार आहे का म्हणे तेवढं, मला जेवढं लाईट बिल येतो तेवढं. आणि मग मी 6,000 लाईट बिल होतं, जास्त नव्हतं. मला 10,000 बिल येतो म्हणे. हां आता दिली ना. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली? हो नोंदवली. माझं सविता काटे, मी काटेमानुल सेक्शनमध्ये कल्याणमध्ये असते, सिनियर टेक्निशियन म्हणून. ज्या मुली आतमध्ये गेल्या आहेत ती एक विद्युत सहाय्यक परमनंट स्टाफ आहे, एक तिला दुसरी जी मुलगी दिली आहे ती आउटसोर्स मुलगी आहे. त्यांना हरिभाऊपाडा हा सेक्शन दिलेला आहे. तर रोजप्रमाणे त्या तिकडे डिस्कनेक्शन करता म्हणजे वसुली करता गेले. जे आता ग्राहक आहेत काय की कैलाश पावशे आणि त्यांच्या मिसेस हेमलता पावशे, काय ते आधीच्या नगरसेविका आहेत. तर त्यांनी 3 ते 4 वेळा त्यांना कॉलिंग वगैरे केलेली. त्यांचं 2 महिन्याचं बिल होतं. आधी त्यांना नोटीस म्हणजे ऑनलाईन नोटीस जातेच, नोटीस पण गेलेली त्यांना. जेव्हा ती वसुली करता गेली तेव्हा त्यांचे मिस्टर जे फोनवर बोलले पर उद्धटसारखे बोलले, त्याच्यामुळे त्यांनी मीटर कटिंगला घेतला. जेव्हा मीटर कट केला आणि ती थोडं समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली, समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली असता ती जी मुलगी आहे आउटसोर्स पडवळ, तिला ज्या तिथं हेमलता पावशे यांनी तिच्या पाठीमागे पळून जाऊन तिचा कान पकडला, तिच्या कानाखाली ओढला, कान पकडून तिला म्हणजे घासत तिला घरापर्यंत आणलं मीटर लावण्यासाठी. आणि तिथं म्हणजे जागेवर तिला 2 तर मारल्याच कानाखाली, तिला मारहाण केली आणि त्याच्यानंतर तिला घासत घरापर्यंत आणलं. हो. आणि त्याच्यानंतर मग तिला त्यांचे मिस्टर जे कैलाश पावशे आहे त्यांनी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या, म्हणजे अश्लील शिव्या असतात ना एकदम, म्हणजे ज्या खूपच घाणेरड्या असतात, त्या घाणेरड्या शब्दात त्यांना शिव्या घातल्या. आणि ती बाई पण आणि त्यांच्या मुली पण, तिने जेव्हा रेकॉर्डिंग करायला घेतली दुसऱ्या मुलीने फोन, तेव्हा त्यांच्या मुलींनी फोन त्यांच्या हातातला हिसकावून घेतल्या, घरात गेला आणि ते व्हिडिओ डिलीट मारला. व्हिडिओ डिलीट मारून त्यांची जी हेमलता पावशे आहेत त्यांनी तिला घाणघाण शिव्या देऊन तिला म्हटले की ही जी मुलगी आहे ना हिचा जो फोन आहे ना तो तिला वापस नाही द्यायचा, तो फोडून टाकायचा. पण तरी त्या मुलीने फोडला नाही, तो वापस केला तिला. तो मग त्याच्यानंतर बाहेर निघाला आहे, यांना काही जाऊ नाही दिलं. त्यांनी 100 डायल केला. त्याच्यानंतर आमच्या साहेबांना बोलवलं तिथं सदर ठिकाणी आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्या स्टाफला बोलवलं. तेव्हा तिथं गेल्यानंतर साहेबालाही ते काय बाई ऐकत नव्हती हेमलता पावशे. ते बोलले जा कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं तर म्हणजे काही आम्हाला फरक पडत नाही, सगळे पोलीस आमचेच आहे. तर अशा प्रकारे आम्ही इकडे आलो. मग हो त्यांनी म्हणजे आलेत ते सेटलमेंटचं त्यांचं तर बाबा जाऊ द्या हो जे आहे ते. पण त्या मुली एवढ्या घाबरल्या आहेत, त्यांना नवीन एरिया दिला आहे, तो सगळा गावाला एरिया आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकाने जर आज आम्हाला मारहाण केली, उद्या आम्ही तिथं 100 लोक जमा झालेली, आज यांनी मारलं उद्या दुसरे मारतील, परवा तिसरे मारतील, सगळ्यांना डेअरिंग होईल. हो त्यांनी केली फायनल. आज दुपारी 11, 11:30च्या दरम्यान महावितरणच्या काही कर्मचारी नामदेव पावशे यांनी लाईट बिल न भरल्यामुळे मीटर कट करायला गेले होते तिथं त्यांच्या घरी. तर त्यांना तिथं हेमलता पावशे आणि कैलास पावशे यांनी हे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे व त्याप्रमाणे त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत.